विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाची जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा निवासा अहमदनगर येथील श्री कलापुरे सर इयत्ता 6वी विषय गणित आज आपल्या पुढे घटक क्रमांक 7 सममिती सिमेट्री प्रतिबिंबित सममिती म्हणजेच रिफ्लेक्शनल सिमेट्री हा घटक आणि उपघटक आपल्यासाठी घेत आहेत. या घटकामध्ये आज आपण सर्वप्रथम नवीन येणारे शब्द सेमींच्या मुलासाठी घेणार आहोत. हे शब्द सर्वांनी आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचा अर्थ समजावून घ्या. सिमेट्री सममिती, फोल्ड घडी घालणे, बॉब द्रवाचा ठिपका, सिमेट्रिकल सममित, डीप बुडविणे, रेकग्नाइज ओळखणे, इमेज प्रतिमा किंवा प्रतिबिंब, पल्लू पदर, लेफ्ट शोल्डर डावा खांदा, मिरर आरसा, रेफरन्स संदर्भ, कलेक्शन संग्रह, सिमेट्रिकल फिगर्स सममित आकृत्या, फार दूर अंतरावर, व्हेरीफाय पडताळा घेणे, रिफ्लेक्शनल सिमेट्री प्रतिबिंबित सममिती, एक्झॅक्टली तंतोतंत, ॲक्सिस ऑफ सिमेट्री सममित अक्ष, ॲक्सिस अक्ष. अशा प्रकारे आपल्याला हे शब्द माहिती असणं गरजेचं आहे. थोडक्यात त्याची आपण ओळख करून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपणास एक कृती करावयाची आहे. कृती सोपी आहे. एक कागद घ्या, कागदाचे 2 समान भाग होतील अशी घडी घाला व नंतर घडी उलगडा. त्याच्या एका भागावर रंगाचा टिपका काढा, कागद दुमडा, त्यावर थोडा दाब द्या. नंतर कागद उलगडा. काय दिसते? तयार झालेली आकृती घडीवरील रेषेशी सममित आहे. फॉर सेमी ॲक्टिव्हिटी, टेक अ पेपर अँड फोल्ड इट so that it gets divided into 2 equal parts and unfold it. Make a bob of color on one of the part. Fold the paper again and press it a little. Now unfold it. What do you see? The shape obtained is symmetrical about the line of the fold. कागदाची घडी घालून टाकलेला टिपका उलगडला असता कागदाचे 2 भाग आपल्या पुढे दिसत आहेत. ते एकमेकाशी समान अंतरावरती सारख्या आकाराचे दिसत आहेत. यास सममित प्रतिबिंब असे म्हणतात. आणि ज्या ठिकाणी घडी घातलेली आहे
त्या ठिकाणी आपणास रेषा दिसत आहे. दोन्हीही दिसणारे ठिपके हे मध्यरेषेपासून समान अंतरावर आहेत. यासच प्रतिबिंबित सममिती रिफ्लेक्शनल सिमेट्री असे म्हणतात. आता आपणास अशाच प्रकारची दुसरी एक कृती करायची आहे. आता एक कागद घ्या, एक दोरा घ्या, तो रंगात बुडवा, कागदाच्या एका भागावर तो ठेवा, कागदाला घडी घाला, घडीवर दाब देऊन हळूच दोऱ्याचे एक टोक ओढा, कागद उलगडा. एक चित्र दिसेल. कागदाच्या घडीच्या दुसऱ्या बाजूला जो आकार दिसेल तो पहिल्या आकारासारखाच असेल. तयार झालेले चित्र सममित आहे असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण ठेवलेला वहीमधील दोरा किंवा पेपरवरील दोरा वडल्यानंतर अशा प्रकारे दोन्ही बाजूला सममित असे आकृती तयार झालेली आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की समान अंतरावरती सममित म्हणजे प्रतिबिंबित आकृतीत आपल्याला पाहावयास मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, चित्रामधील संवाद आपण वाचण्याचा प्रयत्न करत आहोत. शिक्षका, अनिल सुद्धा आपण आरशात दिसत आहोत, ते आपले प्रतिबिंब आहे, त्यात वेगळे काय दिसते? सुधा, मी डाव्या बाजूला बॅज लावला आहे, तो आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाच्या उजव्या बाजूला दिसत आहे. अनिल, मी आरशापासून जेवढ्या अंतरावर उभा आहे तेवढ्याच अंतरावर आरशापासून माझे प्रतिबिंब दिसत आहे. सुधा, बाईच्या साडीचा पदर डाव्या खांद्यावर आहे, पण आरशात मात्र तो उजव्या खांद्यावर दिसत आहे. शिक्षका, आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममित आहोत. संवाद आपण वाचण्याचा प्रयत्न करत आहोत. शिक्षका, अनिल सुद्धा आपण आरशात दिसत आहोत, ते आपले प्रतिबिंब आहे, त्यात वेगळे काय दिसते? सुधा, मी डाव्या बाजूला बॅज लावला आहे, तो आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाच्या उजव्या बाजूला दिसत आहे. अनिल, मी आरशापासून जेवढ्या अंतरावर उभा आहे तेवढ्याच अंतरावर आरशापासून माझे प्रतिबिंब दिसत आहे. सुधा, बाईच्या साडीचा पदर डाव्या खांद्यावर आहे, पण आरशात मात्र तो उजव्या खांद्यावर दिसत आहे. शिक्षका, आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममित आहोत. रिफ्लेक्शनल सिमेट्री, प्रतिबिंबित सममिती. AHM ही इंग्रजीतील अक्षरे मोठ्या आकारात वेगवेगळ्या कागदावर काढा. ती अशा प्रकारे दुमडा की त्यांचे दोन भाग तंतोतंत जुळतील. ज्या रेषेवर दुमडून आकृतीचे दोन समान भाग मिळाले ती रेषा ठिपक्यांनी दाखवा. ती रेषा म्हणजे त्या आकृतीचा सममित अक्ष. ज्या सममित आकृतीचे
त्यातील अक्षामुळे होणारे दोन भाग एकमेकाशी तंतोतंत जुळतात त्या प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती म्हणतात. काही आकृत्यांना एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असतात. खालील आकृत्या सममित आकृत्या आहेत हे या ठिकाणी दाखविलेले आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुढील भागामध्ये पुढील उपघटक घेऊन आपण येणार आहोत. तोपर्यंत आपण आपला अभ्यास अविरतपणे पुढे चालू ठेवूया.